महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीचा यशस्वी अनुभव लक्षात घेऊन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने पुण्यातील पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकासही निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर कार्गो कॉम्प्लेक्ससह विविध पायाभूत सुविधा आगामी कुंभमेळा 2027 पूर्वी पूर्ण करण्यासाठी आवश्यक यंत्रणा बळकट करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. दरम्यान यावेळी पुरंदर विमानतळाच्या कामांसाठी हडको मार्फत 6,000 कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील पर्यटन पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकारने विविध योजनांअंतर्गत 356 कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर केलाय. स्वदेश दर्शन 2 आव्हान आधारित विकास, प्रसाद आणि भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य या योजनेमधून राज्यातील महत्त्वाच्या पर्यटन प्रकल्पांना आर्थिक पाठबळ देण्यात आले आहे. राज्यातील पर्यटन स्थळांवरील पायाभूत सुविधा, पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा आणि पर्यटन अनुभवांचा विकास करण्याची प्राथमिक जबाबदारी राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांची आहे. देशातील धार्मिक, सांस्कृतिक वारसा प्रसन्न आणि पर्यटन दृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार विविध योजनांद्वारे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रम स्वारगेट येथील महाराष्ट्रीय मंडळ मैदानावर सकाळी 11:30 वाजता पार पडला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील तब्बल 23 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यामध्ये भाजपचे 7 आणि एमआयएमचे 16 नगरसेवक समाविष्ट आहेत. पराभूत उमेदवारांनी केलेल्या तक्रारीनंतर महानगरपालिका प्रशासनाने संबंधित नगरसेवकांविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. डोंबिवलीमध्ये एका शासकीय रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीच्या आरोपावरून रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणामध्ये न्यायालयाने त्यांना 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या दरम्यान म्हात्रे यांनी जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र शास्त्रीनगर रुग्णालय डॉक्टरांना मारहाण प्रकरणी आता नगरसेवक रमेश म्हात्रेला दिलासा मिळाला नसल्याची माहिती समोर येते. मुंबई उच्च न्यायालयाने म्हात्रे यांचा जामीन नाकारला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता रमेश म्हात्रेंचा जेलमधील मुक्काम वाढला असून 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी कायम असणार आहे. शिर्डी पोलिसांनी पुन्हा एकदा भोंदू अशोक खरात याचा ताबा घेतला आहे. न्यायालयाच्या परवानगीने नाशिक कारागृहात असलेल्या खरात सध्या शिर्डी पोलिसांच्या ताब्यात आहे. केंद्र सरकारने व्यावसायिक एलपीजी वापरणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना मोठा दिलासा दिलाय. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात तब्बल 200 रुपयांची कपात करण्यात आली असून नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. त्यामुळे हॉटेल, खानावळ, केटरिंग आणि लघुउद्योग क्षेत्राला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. मात्र सामान्य घरगुती ग्राहकांसाठी कोणताही दिलासा जाहीर करण्यात आलेला नाहीये. कारण 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. त्याचे दर पूर्ववतच कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे व्यावसायिक ग्राहकांना फायदा झाला असला तरी घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांना सध्या जुन्याच दराने सिलेंडर खरेदी करावा लागणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसल्यामुळे मुख्याध्यापक पदावरील पदोन्नती नाकारण्यात आलेल्या शिक्षकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने मोठा दिलासा दिलाय. 3 सप्टेंबर 2001 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी पास असणे बंधनकारक नसल्याचे स्पष्ट करत त्यांच्या नियुक्तीच्या तारखेची पडताळणी करून 4 आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने सातारा जिल्हा परिषदेला दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2026-27 ते 2030-31 पर्यंत सुरू ठेवायला मंजुरी देण्यात आली आहे. या कालावधीत या योजनेसाठी एकूण 3.15 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीला मंजुरी देण्यात आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या सेवा अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी मोठे बदल केले आहेत. आता पीएफचे पैसे काढण्यासाठी ऑफिसच्या फेऱ्या मारण्याची किंवा अनेक दिवस वाट पाहण्याची गरज राहणार नाही. नव्या बदलामुळे ऑनलाईन दावा केल्यानंतर अवघ्या 24 ते 48 तासात रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार आहे. संगीत विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ दक्षिण भारतीय पार्श्वगायिका जमुना राणी यांचं निधन झालं आहे. बंगळुरू येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 88व्या वर्षी त्यांचं निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत बऱ्याच भाषांमध्ये गाणी गायली आहेत. जमुना राणी यांनी तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत गाणी गायली आहेत.
रायगड जिल्ह्यात महसूल प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने अनेक ऐतिहासिक व महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष आढावा बैठकीत या महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनींवर पडलेले वन विभागाचे शिक्के तातडीने हटवून शेतकऱ्यांना पूर्ववत मालकी हक्क मिळवून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय. या संदर्भातील शासन निर्णय तातडीने जारी केला जाणार आहे. तसेच तब्बल 70,000 एकर जमिनीवरील कलम 35च्या नोटिसा रद्द करून नागरिकांना वनहक्काच्या जाचातून मुक्त करत थेट मालक बनण्याची घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 11 हेक्टर जमिनी कांदळवनाखाली गेल्याने निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकार नवीन कायदा आणणार आहे. आयुर्वेदिक आणि FMCG क्षेत्रात मजबूत उपस्थिती निर्माण केल्यानंतर बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने आता वित्तीय सेवा क्षेत्रात मोठे पाऊल टाकले आहे. विमा नियामक, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने पतंजलीकडून मगमा जनरल इन्शुरन्स या नॉन लाईफ विमा कंपनीच्या अधिग्रहणाला मंजुरी दिली आहे. सुमारे 4,500 कोटींचा हा व्यवहार असून यामुळे पतंजली जनरल इन्शुरन्स व्यवसायात अधिकृत एंट्री घेणार आहे. जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी स्थलांतरित मजुरांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात छत्तीसगडमधील एका मजुराचा मृत्यू झाला असून दुसरा मजूर गंभीर जखमी आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील केलम परिसरात दहशतवाद्यांनी 2 स्थलांतरित मजुरांना अडवले. त्यानंतर त्यांची ओळख आणि धर्म विचारल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे. भिवंडीतील 4 मजली निवासी इमारत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांनी जखमींच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून बचाव आणि मदत कार्य अधिक वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या घटनेबाबत तात्काळ गुन्हा दाखल करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. धोकादायक घोषित करण्यात आलेल्या इमारतीबाबत निष्काळजीपणा झाला का याची सखोल चौकशी करण्याचेही निर्देश दिले आहेत.